मुंबईत कोकणवासीय काँग्रेस मेळावा सुरू आहे। यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना घरचा आहेर दिलेला आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्याला सुरुवात झालेली बघायला मिळते। काय नेमकं घडलेलं आहे अक्षय भाटकर आपल्याला सांगतोय। अक्षय, काँग्रेसच्या म्हणजे नितेश राणे यांनी आज कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते आले होते। त्याच्यामध्ये संजय निरुपम देखील आले होते, गुरुदास कामत देखील होते। गुरुदास कामत हे भाषण करत असताना अचानक संजय निरुपम यांची एंट्री झाली आणि त्यांची एंट्री होताच गुरुदास कामत यांचा जो एकूण भाषणाचा मुद्दा होता विकास कामांचा, तो त्यांनी अचानक वळवला आणि सगळा जो त्यांचा उद्देश आहे तो सगळा काँग्रेस कमिटीच्या जे काही गेले 2-3 दिवस जे काही मिटिंग झाल्या त्यानंतर जो काही मॅनिफेस्टो तयार केला गेला त्याच्यामधून आपल्याला वगळण्यात आलं आणि आम्हाला काहीच सांगण्यात येत नाही। मी इतके वर्षापासून काँग्रेसचा नेता आहे, मला कोणी ग्राह्य धरत नाही, असा त्यांचा जो नाराजीचा सूर होता तो त्यांनी आपल्या भाषणातच व्यक्त केला। त्याचबरोबर अनेक नेत्यांवर आणि नाव न घेता त्यांनी टीका देखील सुरू केली। त्याच्यानंतर जेव्हा संजय निरुपम यांचं भाषण सुरू झालं त्यावेळी संजय निरुपम यांनी देखील त्यांना उत्तर दिलं आणि त्यांना सांगितलं की अजून मॅनिफेस्टो तयारच झाला नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला कसं सांगणार, आम्हाला देखील आमची जबाबदारी कळते, आम्ही कोणासाठी थांबू शकत नाही, अशा प्रकारे हे एकमेकांवर त्यांनी आरोप केलेले आहेत या संपूर्ण मीटिंगमध्ये। त्यामुळे ही जी कोकणवासियांचा जो मेळावा होता तो एक प्रकारे काँग्रेसचं नाराजी नाट्य या ठिकाणी दिसून आलं। अश्विन, अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।